जवळजवळ 1 वर्षातून कॉल हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्याचा योग आला. असं तर कोणाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्याही चांगल्या कार्यक्रमानिमित्त ज्या ठिकाणी रक्तदानाची शिबिरं असतात त्या ठिकाणी 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा रक्तदान मी करतोच. पण काल पहिल्यांदाच कृष्णा चॅरिटेबल या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला आणि खूप सारी रक्तदानाबद्दलची माहितीही त्या ठिकाणी मिळाली. आपल्या शरीरातून ज्या बॅगमध्ये रक्त काढले जाते त्यामध्ये एकूण 3 बॅग असतात. आपल्या रक्तामधील रेड ब्लड सेल म्हणजे RBC आणि WBC वेगवेगळ्या केले जातात. त्यासाठी एकाच पिशवीच्या पाठीमागे अजून 2 पिशव्या असतात. आता आपल्या शरीरातून या बॅगमध्ये किती रक्त काढतात तर टोटल म्हणजे एकूण 450 ml एवढे रक्त आपल्या शरीरातून घेतले जाते. या ठिकाणी आल्यानंतर आपली खूप चौकशी केली जाते, म्हणजे याआधी आपण किती दिवसापूर्वी रक्तदान केले आहे किंवा कोणत्या प्रकारचा आपल्याला आजार आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी विचारल्यानंतर आपण रक्तदान या ठिकाणी करू शकतो. अशा रक्तदानासाठी आपला HB सुद्धा चांगला लागतो. त्यासाठी माझा 15.8 एवढा HB होता. ओके ओके ब्लॉकचं प्रमाण कमी राहतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. शिवाय या 6 टेस्ट होतात. काही 2 प्रकारची मलेरिया, HIV, ब्लड ग्रुप ओके. ह्या टेस्ट समजल्या जातात. ओके. पेशंटचा तर फायदा आहे. समजा टेस्टमध्ये काय प्रॉब्लेम आला तर आपलं ट्रीटमेंट लाईफ वाढू शकतं. हां, हां. आपल्याला कळणार आहे काय? आपल्याला कोणी म्हटलं जावा HIV करून कुणाचं मन धाडस होईल? नाही बरोबर मग आहे. ह्याचा फायदा आहे की नाही? फायदा. आणि रक्तदान सारखं केलं तर हिमोग्लोबिन मेंटेन राहतं बरोबर आहे. आणि हा ब्लॉकेजचं प्रमाण कमी राहतं महत्त्वाचं. रक्ताचं प्रमाण हां. शक्यतो हॉस्पिटलला नाही येत आहे. ओके ओके. निरोगी राहतं माणूस. रक्तदान त्यासाठी पाहिजे. त्यासाठी आणि तुम्ही बाहेर अंडी मटण खाताय, चिकन चिकटी पाय खाताय, ओके ओके ओके. मैद्याचे पदार्थ खाताय, Right. त्यामुळे ब्लॉकेजचं प्रमाण जास्त वाढलंय ना. जास्त वाढलंय. तर तुम्ही जर सतत रक्तदान केलं, हां नवीन रक्त तयार झालं मग घोटाळा होणार नाही. ओके. मग 3-4 महिन्यातून रक्तदान 3 केलं. महिने पूर्ण झाले करायचे, 3 महिने 4 महिने ओके ओके कमीत कमी वर्षातनं 2 वेळा तरी करावंच. ओके. काय काय आणि वयाच्या आत असते याला? वयाच्या 19 चालू झाले हां की वयाच्या 60 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत करू शकतो. करू शकते. पण आपल्याला कुठला आजार नाही. जो पण आपल्या गोळ्या चालणार तो पण करायचं. काही काही लोकांना गोळ्या माहीतच ना, रक्तदान केल्यामुळे गोळ्याच नाही. हां राईट. कळलं का? समजलं.